नमस्कार. कृषी दर्शन कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत. असं बोललं जातं की शेती ही आधुनिक पद्धतीने केली पाहिजे आणि प्रगत तंत्रज्ञान आपण त्यामध्ये वापरलं पाहिजे. आणि त्याच अनुषंगाने आज आपला विषय आहे संरक्षित शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज स्टुडिओमध्ये आले आहेत श्री हेमंत जगताप सर. सर नमस्कार. नमस्ते. सर हे वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी आहेत. महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ पुणे या ठिकाणी सर कार्यरत आहेत. सर तुम्हाला आजच्या विषयातील पहिलाच प्रश्न मी विचारतो की मुळात संरक्षित शेती म्हणजे काय? संरक्षित शेती ज्याला आपण प्रोटेक्टेड कल्टिवेशन पण म्हटलं जातं किंवा शेतीमधील हे एक आधुनिक तंत्रज्ञान पण आहे. आजच्या काळामध्ये आपण बघतोय की तापमान असेल, सूर्यप्रकाश असेल, आर्द्रता असेल, कार्बन डायऑक्साईड असेल, याचं प्रमाण हे दिवसेंदिवस हे कमी जास्त होत चाललेलं आहे. आणि या बदलत्या काळामध्ये आपल्याला जर का या सर्वांपासून आपल्या शेतीचं पिकांचं जर का संरक्षण करायचं असेल तर त्याकरता संरक्षित शेती ही अत्यंत महत्त्वाची आहे. मुळात या संरक्षित शेतीची गरज काय निर्माण झाली? विदर्भामध्ये, कोकणमध्ये, पश्चिम महाराष्ट्रामध्ये किंवा खानदेशमध्ये हे महाराष्ट्राचे जे वेगवेगळे भाग आहेत या प्रत्येक भागामध्ये आपण पाहतोय की काही ठिकाणी विदर्भाचा विचार केला तर तापमान जास्त आहे. आपण जर का कोकणचा विचार केला तर त्या ठिकाणी पावसाचं प्रमाण खूप जास्त आहे. पश्चिम महाराष्ट्रात जर का आपण विचार केला तर या ठिकाणी बघतोय की आपण तापमान असेल किंवा सूर्यप्रकाश असेल किंवा पाऊस असेल या सर्वांचं प्रमाण हे समसमान आहे. खानदेशचा विचार केला आपण धुळे, नंदुरबार, जळगाव तर त्या ठिकाणी तापमान जास्त असतं. अशा बदलत्या काळामध्ये किंवा बदलत्या हवामानाच्या प्रतिकूल परिस्थितीवर जर आपल्याला मात करायचं असेल तर त्या ठिकाणी संरक्षित शेती हा एक उत्तम पर्याय आहे. जसं की कोणत्याही पिकाची लागवड तुम्हाला वर्षभर करायची असेल ज्याला आपण ऑफ सीझन कल्टिवेशन म्हणतो आणि गुणवत्तापूर्ण किंवा क्वालिटी प्रोडक्शन जर का तुम्हाला पाहिजे असेल तर त्याकरता संरक्षित शेती करणं ही आता सध्या काळाची गरज बनत चालली आहे. यामध्ये जे काही प्रगत तंत्रज्ञान वापरलं जातं अशी कोणत्या प्रकारची प्रगत तंत्रज्ञान याच्यामध्ये आहेत की ज्यांनी खऱ्या अर्थाने संरक्षित शेतीमध्ये क्रांती करून दाखवली? म्हणजे आपले 3 मेन हंगाम आहेत. एक आहे पावसाळा, उन्हाळा आणि हिवाळा. आता पावसाळ्यामध्ये किंवा हिवाळ्यामध्ये तर आपण पिकांची शेतकरी लागवडी करतातच, परंतु उन्हाळ्यामध्ये जेव्हा तापमान वाढतं, पावसाळ्यामध्ये खूप वेळा काही वेळेस खूप जास्त पाऊस पडतो, अशा वेळी शेतकरी काय करायचे, काहीतरी संरक्षण करून पिकांची खाली लागवड करायची की जेणेकरून तो हंगाम त्यांचा वायाला जाऊ नये. आता त्याच्यामध्येच एक ॲडव्हान्स किंवा प्रगत तंत्रज्ञान काय आलं की एखाद्या शेतकऱ्याला भाजीपाला किंवा फुलपिकांची लागवड ही जर का वर्षभर करायची असेल तर त्याच्यामध्ये शेड नेट हाऊस, करेक्ट, दुसरा एक घटक याच्यामध्ये आहे तो म्हणजे पॉली हाऊस. या दोन्ही तंत्राचा आपण वापर करू शकतो. आता सध्याच्या काळामध्ये एखाद्या शेतकऱ्याला शेडनेट हाऊसमध्ये किंवा पॉली हाऊसमध्ये लागवड करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला आतमध्ये पाणी व्यवस्थापन आपण जे म्हणतो याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे ठिबक सिंचन ज्याला आपण ड्रिप सिस्टीम म्हणतो आणि दुसरं म्हणजे फॉगिंग सिस्टीम प्रणाली की जी आतमध्ये तापमान आणि आर्द्रता नियंत्रित करत असतं. आता सध्याचा जर का आपण काल विचार घेतला तर सध्या आपण AI आणि IoT तंत्रज्ञान म्हणजे ज्याला आपण म्हणतो की कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स, IoT तंत्रज्ञान याचा वापर सध्या शेतीमध्ये करायला लागलेत लोक. याच्यामध्ये वेगवेगळे प्रकारचे सेन्सर्स वापरले जातात आणि पिकाला आवश्यक असणारं तापमान असेल किंवा जमिनीमध्ये जी आर्द्रता असेल ही आर्द्रता नियंत्रित करून हवे तेवढे पाणी असेल किंवा इकडे तापमान असेल हे आपण आतमध्ये नियंत्रित करू शकतो. अजून ॲडव्हान्स आपण याच्यामध्ये बघितलं तर हायड्रोपोनिक्स तंत्रज्ञान एक सध्या आलेलं आहे की ज्याला मी मातीविरहित शेती म्हणतो. हा पण एक याच्यामध्ये प्रगतशील शेतकऱ्यांमधला एक तंत्राचा महत्त्वाचा भाग आहे. तुम्ही आता उल्लेख केला की शेडनेट हाऊस आणि पॉली हाऊस, पण सहजपणे समजावून सांगू शकताल का या दोघांमध्ये फरक काय? शेडनेट हाऊस म्हणजे एक गरिबाचं घर असतं आणि पॉली हाऊस म्हणजे एक श्रीमंताचं घर असतं. जसं की शेडनेट हाऊस म्हणजे असं हाऊस किंवा असं घर की ज्याला आपण शेडनेटचा वापर करून ते घर बांधतोय, आणि पॉली हाऊस की ज्याच्यामध्ये आपण पॉलीफिल्मचा वापर करतोय आणि ते घर बांधतोय त्याला आपण पॉली हाऊस म्हणतोय. दोघांमधला जर का आपण फरक थोडासा विस्तृतपणे घ्यायचं म्हटलं तर शेडनेट हाऊसमध्ये आपण कव्हरिंग मटेरियल म्हणून आपण शेडनेट वापरतोय, इकडे आपण पॉलीफिल्म वापरतोय. थोडासा जर का आपण किमतीचा विचार केला किंवा शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार केला,
मी सुरुवातीच म्हटलं होतं की शेडनेट हाऊस म्हणजे एक गरिबाचं घर असतं. म्हणजेच हां, काय, हां. ते शेडनेट हाऊस उभारण्याचा खर्च कमी येतो कमी आहे. हां. आणि पॉली हाऊस उभारण्याचा खर्च हा जास्त येतो. थोडंसं जर का आपण पिकांची निवड करून घेतलं तर शेडनेट हाऊसमध्ये आपण भाजीपाला पिकांची लागवड चांगल्या प्रकारे करू शकतो. हां. रोपवाटिका जे शेतकऱ्यांना करायचे आहे, भाजीपाला रोपवाटिका असेल, फळ रोपवाटिका असेल, ते शेतकरी शेडनेट हाऊस तंत्रज्ञानाकडे जाऊ शकतात. आणि थोडंसं ज्यांच्याकडे पैसे जास्त आहेत आणि ज्यांना फुल पिकांची लागवड करायची आहे, गुलाब असेल, जरबेर असेल, तर ते शेतकरी पॉलीहाऊस या तंत्रज्ञानाकडे जाऊ शकतात. अजून एक महत्त्वाचा फरक मी सांगतो. तर एखाद्या शेतकऱ्याला जर का वर्षभर पिकांची लागवड करायची तर तो शेतकरी पॉलीहाऊसचा वापर करू शकतो. आणि ज्या शेतकऱ्यांना उन्हाळा आणि हिवाळा याच्यामध्ये चांगल्या प्रकारे लागवड करायची, असे शेतकरी शेडनेट हाऊसची शेती करू शकतात. तुम्ही आत्ता उल्लेख केला सेन्सरी तंत्रज्ञानाचा, तर याचा वापर या संरक्षित शेतीमध्ये कशा पद्धतीने केला जातो? की ज्यावेळी आपण संरक्षित शेती करतो, म्हणजे शेडनेट हाऊस मधली किंवा पॉलिसमधली शेती करतो, तर याच्यामध्ये काही सेन्सर्स असतात. जसं की तुम्हाला आतमध्ये सॉइल मॉइश्चर, जमिनीमध्ये ओलावा किती आहे, म्हणजे काय की माझ्या शेतामध्ये समजा मी ढोबळी मिरचीचं पीक घेतलं आहे आणि त्या पिकाला पाण्याची गरज कधी आहे किंवा केव्हा आहे, त्याला वापसा कंडिशन कधी येणार आहे, ही मी ज्यावेळी त्याच्यामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर बसवणार आहे, तर ते सेन्सरच्या साहाय्याने मला समजणार आहे की आता माझ्या शेतामध्ये पाणी देण्याची गरज आहे. दुसरं जे मी म्हटलं तुम्हाला आतमध्ये तापमान, जसं की आपल्याला समजतं की आता मला गरम होतोय किंवा थंडी वाजते, तसे झाडं आपल्याशी बोलू शकत नाहीत. तर आतमध्ये जर का आपण टेम्परेचरचे सेन्सर्स बसवले तर आपल्याला जाणवतं की आता समजा तापमान वाढलेलं आहे, तर ॲटोमॅटिकली आपण आतमधले फॉगर्स चालू करू शकतो, आतमध्ये आपण शॉवरिंग करू शकतो किंवा पॉलिओचे आपण बाजूचे पडदे उघडे करू शकतो की जेणेकरून पिकाला हवं असणारं तापमान आणि आर्द्रता आपण या सेन्सरच्या साहाय्याने नियंत्रित करू शकतो. तुम्ही मगाशी जो उल्लेख केला हायड्रोपोनिक्सचा, तर शेतकरी बांधवांना तुम्ही सांगू शकाल की नेमकं हे तंत्रज्ञान कसं आहे? हायड्रोपोनिक्सची जर का तुम्हाला शेती करायची असेल तर त्यासाठी शेडनेट हाऊस किंवा पॉलिहाऊस करणं हे बंधनकारक आहे. आता थोडंसं मी हायड्रोपोनिक्स ही जी संकल्पना आहे याच्याविषयी विस्तृतपणे जर का सांगितलं म्हटलं तर हे दोन शब्द आहेत, हायड्रो आणि पोनिक्स. म्हणजे काय, पोनिक्स म्हणजे लागवड तंत्रज्ञान आणि हायड्रो म्हणजे पाण्यामधली शेती. म्हणजे आतापर्यंत जो शेतकरी शेती करत होता तर तो आपण मातीमध्ये शेती करत होतो. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये जर का आपण विचार केला तर याच्यामध्ये तुम्ही पाण्यामधल्या शेतीमध्ये याच्यामध्ये 2-3 प्रकार आहेत. जसं की काही शेतकरी म्हणतात NFT टेक्निक, म्हणजे न्यूट्रिएंट फिल्म टेक्निक. आपण जे असे थोडेसे PVC पाईप घेतो त्याच्यामधून आपण पाणी सोडतो आणि त्या पाण्यामध्ये आपण आतमध्ये प्लांटची लागवड करतो किंवा रोपांची लागवड करतो. काही लोक या ठिकाणी ग्रो बॅग्समध्ये पण लागवड करतात. म्हणजे काय की तुम्ही मातीचा जो आपण बेड तयार करतो तर तो बेड तयार न करता याच्यामध्ये आपण ग्रो बॅगमध्ये कोकोपीट हे माध्यम फिलअप करतो आणि कोकोपीट माध्यम तुम्ही त्याच्यामध्ये टाकल्यानंतर तुम्ही त्याच्यामध्ये शेती करू शकता. म्हणजे थोडक्यात काय, हायड्रोपोनिक्समध्ये आपण मातीविरहित शेती करतोय. याचा मुख्य उपयोग काय किंवा मुख्य फायदा काय शेतकऱ्यांच्या दृष्टीनं, की तुम्हाला पाहिजे तेव्हा पाहिजे ते भाजीपाला पीक तुम्ही मार्केटमध्ये आणू शकता. आणि दुसरं महत्त्वाचा उद्देश काय, याच्यामधनं मिळणाऱ्या मालाची जी गुणवत्ता आहे किंवा क्वालिटी आहे तर ते उत्तम प्रतीचे असते. किडीवर रोगांचं प्रमाण कमी असतं, पाण्याची बचत होते, मजुरांची बचत होते. या दृष्टीनं सध्याच्या काळामध्ये हायड्रोपोनिक शेती शेतकऱ्यांसाठी फायदेशीर आहे. तुम्ही आता कोकोपीटचा उल्लेख केला, म्हणजे ते काय असतं? जसं आपण एखादं पीक बाहेरच्या वातावरणामध्ये घेत असतो तर ते आपण मातीमध्ये लागवड करतो, म्हणजे माध्यम म्हणून आपण तिथं माती वापरतो. आता इथं आपण हे कोकोपीट हे एक माध्यम आहे की आपण जो नारळाचा जो भुसा आहे किंवा भुगा आहे याच्यापासून हे कोकोपीट बनवलं जातं. आणि कोकोपीट तंत्रज्ञान हे पण एक प्रगतशील तंत्रज्ञान आहे, मातीच्या व्यतिरिक्त तुम्ही माध्यम म्हणून वापरू शकता. फायदा काय आहे कोकोपीट तंत्रज्ञानाचा, की याच्यामध्ये पाणी जे आपण आतमध्ये देतो तर ते वापसा कंडिशनमध्ये ठेवण्यासाठी मदत राहते आणि EC आणि pH ह्याचा न्यूट्रल किंवा उदासीन असतो, त्यामुळे पिकासाठी ते फायदेशीर असतं. हायड्रोपोनिक्समध्ये कोणती पिकं आपण घेऊ शकतो? हायड्रोपोनिक्स तंत्रामध्ये जर का तुम्हाला पिकांची लागवड करायची असेल तर याच्यामध्ये सगळ्यात सध्या मार्केटमध्ये किंवा बाजारपेठेमध्ये किंवा प्रचलित शेतकऱ्यांच्या दृष्टीने आहे ते म्हणजे परदेशी भाजीपाला, ज्याला आपण म्हणतो की लेट्यूस, ब्रोकोली, चायनीज कॅबेज, रेड कॅबेज, ब्रुसेल्स स्प्राउट, पॅच्युली, झुकेनी, की ज्याला 3 स्टार आणि 5 स्टार हॉटेलमध्ये सॅलड आणि सूपसाठी वापर केला जातो. हे जे पीक आहेत हे पूर्णपणे हाय व्हॅल्यू विजिबल क्रॉप आहेत, की जे पिकं तुम्ही बाहेरच्या वातावरणामध्ये पण घेऊ शकता, पण बाहेरच्या वातावरणामध्ये तुम्हाला घ्यायची असेल तर ते फक्त तुम्ही थंडीमध्ये घेऊ शकता. पण हायड्रोपोनिक्समध्ये तुम्ही हे पिकं वर्षभर लागवड करू शकता. आणि हे थंडी व्यतिरिक्त जर का तुमचं पावसाळ्यामध्ये आलं, उन्हाळ्यामध्ये आलं तर तो जो ग्राहक घेणार आहे तो जास्त पैसे देऊन घेत असतो, कारण ते ऑफ सीझन कल्टिव्हेशन आहे.
एकूणच संरक्षित शेतीमध्ये कोणत्या प्रकारची फुलं असतील किंवा फळं काय जे काही प्रकार आहेत काय काय घेऊ शकतो आपण? आता जर का आपण लागवड तंत्रज्ञानाचा विचार केला याच्यामध्ये, तर याच्यामध्ये आपण 2-3 तंत्रज्ञान आहेत जे आपण लागवड करू शकतो चांगल्या प्रकारे. एक आहे भाजीपाला पिकांची लागवड, हां दुसरी गोष्ट आहे फुल पिकांची लागवड, हां. आणि तिसरी गोष्ट आहे रोपवाटिका तंत्रज्ञान. या 3 गोष्टी संरक्षित शेतीमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे करू शकता. हां सुरुवातीला मी जो उल्लेख केला की भाजीपाला लागवड. हां भाजीपाला लागवडीमध्ये जर का सध्या पाहिलं तर ढोबळी मिरची आहे. ढोबळी मिरचीमध्ये पण वेगवेगळे रंग आहेत, हां. जसं की हिरवा आहे, पिवळा आहे, लाल आहे आणि ऑरेंज आहे. हे सर्व लोकांमध्ये प्रचलित आहे आणि त्याला मार्केटला डिमांड पण चांगली आहे. दुसऱ्या पिकाचा पण विचार केला तर त्याच्यामध्ये आहे काकडी, हां आणि तिसरा पीक आहे ते आहे टोमॅटो. टोमॅटोमध्ये पण 2 प्रकार आहेत, एक आहे तुमचं चेरी टोमॅटो आणि एक आपलं रेग्युलर टोमॅटो. तर त्याच्यामध्ये चेरी टोमॅटोचा जो प्रकार आहे तर तो संरक्षित शेतीमध्ये जास्त प्रमाणामध्ये लोक घेतात. आणि या व्यतिरिक्त मागाशी जे आपल्याला मी सांगितलं परदेशी भाजीपाला, त्या सर्वच्या सर्व परदेशी भाजीपाला तुम्ही याच्यामध्ये घेऊ शकता. फुल पिकांचा जर का आपण विचार केला तर सध्या बघितलं तुम्ही तर याच्यामध्ये गुलाबाचं पीक आहे, जरबेरा आहे, कार्नेशन आहे, अँथुरियम आहे, ऑर्किड आहे, जे कोकणामध्ये म्हणजे अँथुरियम आणि ऑर्किड जे पीक आहेत तर त्यांना दमट हवामान लागतं. म्हणजे रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्गचा जो बेल्ट आहे सी बेल्ट, तर त्या ठिकाणी पिकं चांगल्या प्रकारे होतात. परत लिलियम आहे. या सर्व फुलपिकांचा वापर आपण याच्यामध्ये चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. जर का आपण तळेगाव दाभाडेचा फ्लोरिकल्चर पार्क बघितला तर जवळपास 300 एकरचा जो पार्क आहे पूर्णपणे पॉलिओची शेती आहे. तिथे जवळपास 290 एकर जवळपास गुलाबाचीच शेती आहे, आधुनिक पद्धतीने लागवड केलेली आहे. आणि तिसरा जो मी भाग म्हटलेला तुम्हाला रोपवाटिका तंत्रज्ञान. आता या रोपवाटिकेमध्ये पण तुम्ही पाहिलं तर असंख्य रोपवाटिकेचे प्रकार आहेत. भाजीपाला रोपवाटिका आहे, फळ रोपवाटिका आहे, औषधी व सुगंधी वनस्पतींची रोपवाटिका आहे, शोभिवंत झाडांची रोपवाटिका आहे. या असंख्य रोपवाटिका तुम्ही या संरक्षित शेतीमध्ये चांगल्या प्रकारे करू शकता. या सगळ्या पिकांच्या लागवडीमध्ये कोणत्या प्रकारची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे? बाहेरच्या वातावरणातील शेती आणि संरक्षित शेती याच्यामध्ये तुम्हाला शेती करायची असेल तर संरक्षित शेतीमध्ये सगळ्यात महत्त्वाची काळजी म्हणजे जो व्यक्ती ही संरक्षित शेती करणार आहे तर त्या प्रत्येक व्यक्तीनं त्याचं टेक्निकल नॉलेज किंवा तांत्रिक ज्ञान घेणं गरजेचं आहे. बरोबर, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण तांत्रिक ज्ञानाशिवाय ही शेती होऊ शकत नाही. जसं की बाहेर आपण काय करतो, पाटाने पाणी देतो आणि नंतर परत ते बंद करायला जातो. तसं संरक्षित शेतीमध्ये नाही. तुम्हाला इथं ठिबक सिंचन असेल, फॉगिंग यंत्रणा असेल, हे पूर्णपणे तुम्हाला त्या कंट्रोल पॅनलच्या सहाय्याने अटॅच करून पाहिजे तेवढं तुम्हाला देता येतं. दुसरा मुद्दा याच्यामध्ये काळजी घेण्यामध्ये तो म्हणजे बाहेरच्या वातावरणाची शेती आपण कुठल्याही जागेमध्ये घेऊ शकतो. संरक्षित शेतीचा विचार केला तर इथं तुम्हाला जागेची निवड आणि जागेची दिशा या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आता जागेची निवड करताना जर म्हटलं तर याच्यामध्ये 3-4 मुद्दे येतात. ज्या ठिकाणी आपल्याला संरक्षित शेतीमधलं शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस हे प्रगत तंत्रज्ञान करायचं आहे त्या ठिकाणची जागा पूर्णपणे आपली सपाट असली पाहिजे. दुसरा मुद्दा, याच्या आजूबाजूला उंच झाडं नसली पाहिजेत. कारण जर का आजूबाजूला उंच झाडं असतील तर त्या झाडांची सावली त्या आतमध्ये त्या ह्याच्यावरती पडून तुमच्या आतमध्ये शेडवरती किंवा त्या पिकाच्या वाढीवरती परिणाम होऊ शकतो. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा, ज्या ठिकाणी आपण हे शेडनेट हाऊस किंवा पॉली हाऊस करतोय त्या ठिकाणी त्या जागेच्या वरून हाय टेन्साईल इलेक्ट्रिसिटीची लाईन गेली नसली पाहिजे. कारण की हे जे तुम्ही सांगाडे उभारताय हे पूर्णपणे लोखंडी GI पाईपचे सांगाडे आहेत. म्हणजे काही ठिकाणी शॉर्ट सर्किट होऊन हे पुढं धोका उद्भवू शकतो. तर त्या दृष्टीने तुम्हाला ही काळजी घेणं गरजेचं आहे. अजून एक महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे दिशा. म्हणजे ज्यावेळी आपण शेडनेट हाऊसची किंवा पॉलीची उभारणी करतो तर त्याची दिशा हे शक्यतो दक्षिण उत्तर दिशेमध्ये असणं गरजेचं आहे. वाऱ्यावर अवलंबून असेल काय? कारण की आपल्याकडे पश्चिमेकडून पूर्वेकडे वाहणाऱ्या वाऱ्याचं प्रमाण जास्त आहे म्हणून आपण ते दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवतोय. आणि दुसरं म्हणजे काय, त्याला प्रॉपर सनलाईट आतमध्ये सूर्यप्रकाश चांगल्या प्रकारे मिळतोय जर का आपण ते दक्षिण उत्तर दिशेमध्ये ठेवलं तर. अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे काळजीच्या दृष्टीनं, याच्यामध्ये आपण जे पिकांची लागवड करतोय हे सर्वच्या सर्व पिकं स्वपरागीभवनवाली भाजीपाला पीक असणं गरजेचं आहे. कारण बाहेरच्या वातावरणामध्ये जर का आपण ज्या भाजीपाला पिकांची लागवड करतो तिथं बाहेरच्या वातावरणामध्ये परागीभवन हे चांगल्या प्रकारे होत असतं, कीटकांद्वारे किंवा वाऱ्याद्वारे किंवा हवेद्वारे. इथं मात्र तुमचं हे पूर्णपणे बंदिस्त घर आहे. ज्यावेळी तुम्हाला पिकांची लागवड करायची तर त्या पिकामध्ये एखाद्या भाजीपाला पिकाची तुम्ही जर का जात किंवा वाण सिलेक्शन केलं तर ते स्वपरागीभवनवालंच पाहिजे, तरच तुम्ही आतमध्ये चांगल्या प्रकारे शेती करू शकता. ही काळजी घेणं गरजेचं आहे. आपण हे जे म्हटलं तर यासाठी त्याला प्रशिक्षण घेणं बंधनकारक आहे. आणि शासनाने काय केलेलं आहे, एखाद्या व्यक्तीला जर का संरक्षित शेती करायची असेल तर शासनच त्या शेतकऱ्याला 3 किंवा 5 दिवसांचं मोफत प्रशिक्षण देते. हे शेतकरी बंधू सगळेजण करू शकतात? करू शकतात. त्यासाठी शासनाने काही प्रशिक्षण संस्था
ठरवून दिलेत. हां. जसं की याच्यामध्ये पहिली एक संस्था आहे महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ साखर संकुल शिवाजीनगर पुणे, जे विदर्भामधले आपले 11 जिल्हे आहेत, तर त्या 11 जिल्ह्यातला कुठलाही शेतकरी तिथून ट्रेनिंग घेऊ शकतो. दुसरी एक संस्था आहे हॉर्टिकल्चर ट्रेनिंग सेंटर तळेगाव दाभाडे, हां. त्या ठिकाणी पुणे आणि आसपासच्या जिल्ह्यामधले शेतकरी भाग घेऊ शकतात. तिसरी एक संस्था आहे कृषी विज्ञान केंद्र बारामती, जे मराठवाड्यामधले आपले बीड, लातूर, नांदेडचे शेतकरी ते तिथं भाग घेऊ शकतात. त्यानंतर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला याही ठिकाणी लोक प्रशिक्षण घेऊ शकतात, किंवा महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी, कृषी विज्ञान केंद्र नाशिक, या 6 संस्था शासनाने निवडलेल्या आहेत आणि या 6 संस्थांमधून त्यांना प्रशिक्षण करणं बंधनकारक आहे आणि त्यांनी प्रशिक्षण केलं तरच त्यांना अनुदान मिळू शकतं. की हे सगळी शेती करत असताना संरक्षित रचनेमध्ये माध्यमाची काही वेगळी गरज असते का याच्यामध्ये? एखादा शेतकरी ज्यावेळी बाहेरच्या वातावरणामधली शेती करतो, आता बाहेरच्या वातावरणामध्ये आपण बघतोय की बऱ्यापैकी राज्यामध्ये काळी माती किंवा गाळाची माती हे माध्यम आहे. संरक्षित शेतीमध्ये जर काही शेतकऱ्याला शेती करायची असेल तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांनी याच्यासाठी एक शिफारस केलेली आहे. जर का आपल्याला फुलपिकांची किंवा भाजीपाला पिकांची लागवड करायची असेल तर आतमध्ये लाल माती, शेणखत, वाळू आणि भाताचा तूस या 4 गोष्टी माध्यमामध्ये असणं गरजेचं आहे. याचं प्रमाण पण त्यांनी ठरवून दिलेलं आहे. 30% लाल माती, 30% शेणखत, 30% वाळू आणि 10% भाताचं तूस. आता हे माध्यम देण्यामागचा उद्देश काय? लाल मातीमध्ये पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. दुसरं, तुम्ही आतमध्ये चांगलं कुजलेलं शेणखत टाकलं तर ते तुम्हाला सुरुवातीच्या स्टेजमध्ये वाढीसाठी चांगलेलं आहे. माती जर का आपली चांगली नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडीशी वाळू आतमध्ये मिक्सअप करू शकता. भाताच्या तूस टाकल्यामुळे आतमध्ये थोडंसं पोरस वातावरण तयार होतं. त्यामुळे लाल माती, शेणखत आणि वाळू आणि भाताचं तूस या 4 गोष्टी माध्यमामध्ये असल्या तर तुम्ही आतमध्ये चांगल्या प्रकारे फुल पिकांची आणि भाजीपाला पिकांची लागवड करू शकता. कारण की काय होतं, काळ्या मातीमध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते, त्यामुळे पाण्याचा निचरा हा प्रॉपर किंवा व्यवस्थित होत नाही. फुलपिकांचा विचार केला तर ते जवळपास 4-4, 5-5 वर्ष तेच असतात. भाजीपाला पिकं तरी आपण प्रत्येक हंगामामध्ये बदलतो, पण गुलाबाचं पीक आपण 6-7 वर्ष घेतो, जरबेरचं पीक आपण 3-4 वर्ष घेतो. त्या दृष्टीने माध्यमाची निवड ही अत्यंत गरजेची आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता ज्याला म्हणतो, इथे आपल्याला एआयचा वापर कसा करता येऊ शकतो? याच्यामध्ये मी 2 गोष्टी ॲड करेल, AI आणि IoT, म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंटरनेट ऑफ थिंग्स. म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित तुम्हाला जर का संरक्षित शेतीमध्ये शेती करायची असेल तर मी मागाशी पण उल्लेख केला होता की याच्यामध्ये सॉइल मॉइश्चर सेन्सर, तापमान सेन्सर आणि दुसरं म्हणजे मोबाईल ॲप्लिकेशन, आणि दुसरं आतमध्ये जे आपण पिकांची लागवड करतोय तर त्या पिकांचे पिक्चर्स किंवा फोटोग्राफ्स किंवा इमेज घेऊन त्या पिकावरती कुठला रोग किंवा कोणती कीड पडलेली याचं तुम्ही निरीक्षण करून त्या पिकाला आवश्यक असणारं पाणी असेल, तापमान असेल किंवा किडी व रोगांचे औषध फवारण्याचा कालावधी असेल, या सर्व गोष्टी तुम्ही आतमध्ये चांगल्या प्रकारे मेंटेन करू शकता. हा AI आणि IoTचा वापर करून आपण चांगल्या प्रकारे करू शकतो. IoT मध्ये आपण मोबाईल ॲप्लिकेशनचा वापर करतोय. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याने जर का एखादं 1 गुंठ्याचं किंवा एखाद्या एकराचं पॉलिहाऊस केलेलं आहे आणि आतमध्ये त्याने ते सेन्सर्स बसवलेत आणि मोबाईल ॲप्लिकेशनला ते अटॅच केलेलं आहे, तर ते शेतकऱ्याला पाहिजे आता तापमान वाढलेलं आहे किंवा कमी झालेलं आहे, मॉइश्चर कमी किंवा जास्त झालेलं आहे, तर तो त्या मोबाईल ॲप्लिकेशनद्वारे तो त्याचे जे मजूर आहेत त्यांना तो सांगू शकतो की आता तू फॉगर चालू कर किंवा ती कमांड चालू कर. या सर्व गोष्टी सध्याच्या काळामध्ये आपण AI आणि IoTच्या सहाय्याने चांगल्या प्रकारे संरक्षित शेतीमध्ये करू शकतो. आता संरक्षित शेती करायची असं एखाद्या शेतकऱ्यांनी जर ठरवलं तर त्यांनी सुरुवातीपासून कशा पद्धतीने पुढे सरकायला पाहिजे? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याला फायनान्शियल प्लॅनिंग करायला लागेल आणि त्याच्याकडे जमीन किती आहे किंवा शेती किती आहे. एखाद्या व्यक्तीला करायचं असेल आणि मार्केटला पण त्याला चांगल्या प्रकारे पाहिजे असेल तर आम्ही म्हणत असतो की कमीत कमी त्याने 20 गुंठ्यापासून शेती करणं गरजेचं आहे. कारण त्यांनी 5 गुंठे किंवा 10 गुंठे केलं तर ते दूरच्या मार्केटला तो माल पाठवण्यासाठी त्याला ते साहजिकच सोयीस्कर होणार नाही. तर 20 गुंठ्यापासून जर का त्यांनी शेती केली आणि ती शेती करत असताना समजा त्याला असं वाटलं की मला माझं जे लोकल मार्केट आहे, आपण म्हटलो की आता ढोबळी मिरची लागवड करायची, पण लोकल मार्केटला पण ते पीक जात आहे, कारण कधी कधी अशी परिस्थिती होणार आहे की दूरच्या मार्केटला तो माल पाठवू शकत नाही आणि अशा वेळी जर का त्याच्याकडे तो माल जास्त निघाला असेल तर लोकल मार्केटला पण तो जाणं अपेक्षित आहे. तर संरक्षित शेती करताना त्याने हा पण एक अभ्यास केला पाहिजे की माझा जो माल आहे हा दूरच्या मार्केट बरोबरच माझ्या लोकल मार्केटला पण तो चालणारा आहे का नाही, त्या दृष्टीने पिकांची निवड करणं गरजेचं आहे, अत्यंत महत्त्वाचं. दुसरं, आतमध्ये जे काम करणारे मजूर आहेत तर ते कुशल कारागीर हे त्याला त्याच्या आजूबाजूला मिळतात का नाही याचा पण एक अभ्यास करणं गरजेचं आहे. शासनाकडून मदत पाहिजे असेल
अनुदान पाहिजे असेल आणि काही बँकेचं लोन किंवा कर्ज करायचं असेल तर त्याची जी आर्थिक कुवत आहे ती विचारात घेऊन त्याने या गोष्टी आतमध्ये करणं गरजेचं आहे. शेतकऱ्यांना हे पण कळलं पाहिजे की याला खर्च किती येतो आणि त्याचं अनुदान शासन किती देतं. एखाद्या शेतकरी जर का शेड हाऊस करायचं असेल तर शासन त्या शेतकऱ्याला 5 गुंठ्यापासून 40 गुंठ्यापर्यंत अनुदान देतं. एखाद्या शेतकऱ्याला पॉलिहाऊस करायचं असेल तर त्या पॉलिहाऊसला पण शासन हे 5 गुंठ्यापासून 1 एकरापर्यंत अनुदान देतं. आता अनुदान देताना शासन डायरेक्टली शेड हाऊसला ज्यावेळी अनुदान देतं तर शासनाने त्या शेड हाऊससाठी काही प्रकार ठरवून दिलेले आहेत आणि त्या प्रकारामध्ये त्यांनी उभारणी केली तरच शासन अनुदान देतं. जसं की नेट हाऊसचा विचार केला आपण की जेव्हा शेड हाऊसचा विचार केला तर एखाद्या शेतकऱ्याला शेड हाऊस करायचं असेल आणि त्याला अनुदान पाहिजे असेल तर शासनाच्या नियमानुसार याच्यामध्ये 2 प्रकार केलेत. एक प्रकार केला आहे सपाट छताचे शेड हाऊस आणि दुसरा केलाय तो गोलाकार प्रकारचे शेड हाऊस. ह्या 2 प्रकार केले तरच शासन त्या शेतकऱ्याला अनुदान देतं. अजून थोडं जर का आपण खोलामध्ये जायचं म्हटलं तर सपाट छताच्या नेट हाऊसमध्ये शासनाने 2 उंचीचे मॉडेल दिलेत. म्हणजे सपाट छताचं नेट हाऊस करून त्याच्यामध्ये जर का 3.25 मीटर उंचीचं केलं नेट हाऊस किंवा 4 मीटर उंचीचं केलं तरच शासन त्याला अनुदान देणार आहे. आणि गोलाकार प्रकारामध्ये जर का त्याने 4 मीटर उंचीचं केलं किंवा 5 मीटर उंचीचं केलं तरच शासन त्याला अनुदान देणार आहे. थोडासा पॉलिहाऊसचा विचार केला तर पॉलिहाऊसमध्ये पण शासनाने 2 प्रकार केलेत आणि त्या प्रकारालाच शासन अनुदान देतं. एक पहिला प्रकार आहे नैसर्गिक वायू संचारित पॉलिहाऊस आणि दुसरा जो प्रकार आहे तो आहे क्लायमेट कंट्रोल पॉलिहाऊस जो संरक्षित शेतीमधला आधुनिक तंत्रज्ञानामधला भाग आहे. हे दोन्ही प्रकार केले तरच त्या पॉलिहाऊसमध्ये शासन अनुदान देतं. आता थोडंसं मी रकमेवरती येतो करेक्ट किंवा खर्चावरती येतो. एखाद्या शेतकऱ्याला शेड हाऊस करायचं असेल तर शासनाने काय केलंय 710 रुपये प्रति मीटर स्क्वेअर एवढा मापदंड जास्तीत जास्त हा ठरवून दिलेला आहे. म्हणजे समजा 10 गुंठ्याचं शेड हाऊस एखाद्या शेतकऱ्याला करायचंय तर 7,10,000 रुपये खर्च येणार आहे आणि त्याच्या 50% त्या शेतकऱ्याला अनुदान मिळणार आहे. पॉलिहाऊसमध्ये पण शासनाने तसंच केलंय. फक्त पॉलिहाऊसमध्ये शासनाने काय केलंय की 1,000 पासून ते 1,200 रुपयापर्यंत प्रति स्क्वेअर मीटरचा खर्च पकडलेला आहे. म्हणजे समजा एखाद्या शेतकऱ्याचं 10 गुंठ्याचं पॉलिहाऊस करायचंय आणि त्याला समजा आपण 1,000 रुपये पकडलं तर 10 लाख रुपये खर्च पकडला तर 5 लाख रुपयापर्यंत शासन त्याला अनुदान देतं. आता तुम्ही जो महत्वाचा प्रश्न विचारला होता की अनुदान करण्यासाठी त्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते. त्याला पहिल्यांदा त्याचं आधार कार्ड असेल, त्याचं खाते उतारा असेल, त्याचं पॅन कार्ड असेल, बँक पासबुकची झेरॉक्स असेल, काही हमीपत्र आहेत, बंधपत्र आहेत, पाणी तपासणी अहवाल आहे. या सर्व गोष्टी त्याला गव्हर्नमेंटची एक वेबसाईट आहे www.mahadbt.gov.in या वेबसाईटवरती सर्व कागदपत्र त्याला अपलोड करावे लागतात आणि अपलोड केल्यानंतर शासन त्याला एक संमतीपत्र देतं आणि संमतीपत्र दिल्यानंतर त्याला ते काम सुरू करावं लागतं. हे पैसे कधी मिळतात? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे कारण की तुम्हाला हे सर्व काम अगोदर करावं लागतं. म्हणजे जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की सर्व कागदपत्र अपलोड केल्यानंतर शासन त्या शेतकऱ्याला एक पत्र देतं त्याला पूर्वसंमती पत्र किंवा प्री सँक्शन लेटर म्हणतात. हे पूर्वसंमती पत्र मिळाल्यानंतर 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्याने काम सुरू करणं अपेक्षित असतं. जर का 15 दिवसाच्या आत त्या शेतकऱ्यांनी काम सुरू नाही केलं तर त्याला मिळालेलं ते पूर्वसंमती पत्र ऑटोमॅटिकली कॅन्सल होऊन जातं आणि त्याला शासनाने एक बंधन दिलेलं आहे की तुम्हाला पूर्वसंमती पत्र दिल्यानंतर 120 दिवसांच्या आत तुमचं ते काम पूर्ण होणं अपेक्षित आहे. आपण जो प्रश्न विचारला होता की त्याला हे अनुदान कधी मिळतं तर हे सर्वच्या सर्व काम म्हणजे शेड हाऊस उभारणीचं काम, आतमधले जे काही इरिगेशन सिस्टीम आहे ठिबक किंवा फॉगिंग सिस्टीम किंवा कंट्रोल्ड हे सर्वच्या सर्व खर्च शेतकऱ्याला सुरुवातीला स्वतःला करावा लागतो. हे सर्व पूर्ण झाल्यानंतर शासनाचे अधिकारी येऊन ते चेकिंग करतात आणि मग तिथून पुढे 3-4 महिन्यांनी त्या शेतकऱ्यांनी जो महाडीबीटीला अर्ज करताना जे बँक पासबुक दिलेलं आहे त्याच्यावरती ते अनुदान वर्ग केलं जातं. भविष्यामध्ये या संरक्षित शेती पद्धतीचा उपयोग कसा असणार आहे? तुम्हाला जर का या पिकांमधून किंवा क्रॉप रोटेशन किंवा पिकांची फेरपालट करायची असेल तर संरक्षित शेती हा उत्तम मार्ग आहे. हे करत असताना 2-3 गोष्टी तुमच्या मनामध्ये असणं गरजेचं आहे. एक म्हणजे ही शेती तुम्ही स्वतः करणार असाल तर याच्यामध्ये पडा. बरेचसे लोक आम्ही बघतो की पुणे मुंबईला ते लोक कामानिमित्त बाहेर आहेत, सर्व्हिसला आहेत आणि ही शेती मजुरांच्या भरोश्यावरती त्यांनी ठेवलेली. असं न करता आपण स्वतः जर का ही शेती करणार असेल, एक व्यवसाय म्हणून करणार असेल तरच तुम्ही या शेतीमध्ये पडा, अन्यथा या शेतीमध्ये पडू नका. दुसरी महत्त्वाची गोष्ट ते म्हणजे बरेचसे शेतकरी आम्ही राज्यभरामध्ये बघतोय की ज्यांना अनुदान पाहिजे म्हणून हे शेती करतात, अदरवाईज मनापासून त्यांची हे करण्याची इच्छा नाही. शासनाचं अनुदान हे फक्त प्रोत्साहनपर आहे किंवा एक कुबडी म्हणून आहे. जे लोक हे शासनाच्या अनुदानावरती अवलंबून राहून ही शेती करतील
ते शक्यतो याच्यामध्ये यशस्वी होणारचे चान्सेस कमी का राहतात, कारण अनुदान मिळेपर्यंत तुम्ही वाट बघत राहता आणि तोपर्यंत या शेतीमध्ये जात नाही. आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट, जर का तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर त्या शेतीमध्ये तो म्हणजे संयम. म्हणजे काय, पहिल्या वर्षी जरी मला पिकाचा रेट नाही मिळाला, दुसऱ्या वर्षी जरी मला मार्केट रेट नाही मिळाला, तरी पण मी या शेतीमध्ये तग धरून राहील आणि मार्केट म्हणजे रेट मिळाल्यानंतर याच्यामध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता. थोडक्यात काय, या शेतीमध्ये आपल्याला यशस्वी व्हायचं असेल तर याच्यामध्ये जो पे बॅक पिरियड आहे किंवा तुम्ही जो टाकलेला तो परतावा मिळण्याचा कालावधी हा साधारणतः 3 ते 4 वर्षाचा आहे. म्हणजे 3 ते 4 वर्ष जर का तुमच्याकडे संयम असेल तर नक्कीच तुम्ही या शेतीमध्ये चांगल्या प्रकारे यशस्वी होऊ शकता. संरक्षित शेतीमधील प्रगत तंत्रज्ञान या विषयावर सरांनी अत्यंत सखोल असं मार्गदर्शन केलं. कोणत्या पिकांचा यामध्ये समावेश केला जाऊ शकतो, हे तंत्रज्ञान मुळात कसं आहे, त्याचे प्रकार कोणते आहेत, त्याचं प्रशिक्षण कसं असतं, कशा पद्धतीने शेती या पद्धतीने जर आपण केली तर त्याचा तुम्हाला फायदा होईल, या सगळ्या गोष्टी सरांनी आपल्याला सांगितल्या. सर, तुम्ही दूरदर्शनच्या स्टुडिओमध्ये येऊन संरक्षित शेती विषयावरती जे मार्गदर्शन केलं याबद्दल दूरदर्शन स्टुडिओच्या वतीने मी तुमचे आभार मानतो. धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.